नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आम्ही चाललोय सोमवती अमावस्या आहे तर जेजुरीला. तर चला, तिथे गेलं काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला, तर आता आम्ही सगळं आवरून घेतलं आणि आता निघालो. तर 5:30 ते 6 वाजले होते, अंधारच होता. तर आम्ही लवकर जाणार होतो कारण की सोमवती अमावस्या आहे तर भरपूर गर्दी होती. तर त्यासाठी लवकर चाललेलं होतं. तर 4 वाजल्यापासून उठलं. तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य केला होता देवांसाठी तिथं तळी भंडार करायला. तर ते काय तुमच्याबरोबर म्हणजे शूटच केलं नाही, सकाळी घाई गडबड होती त्याच्यामुळे ते नैवेद्य वगैरे करून घेतला. तर तुम्हाला पुढं तिथं व्हिडिओमध्ये दिसतानाच तर आम्ही छानपैकी इथं पुरणपोळीचा नैवेद्य करून घेतला होता. तर मागच्या सोमतीला आम्ही गेलो तर माहीत नव्हतं. तर तिथं गेल्या तर त्यांचं सामान सगळं घेतलेलं होतं आम्ही. तर त्याचे त्यांनी पैसे वगैरे लावलेले होते, पण ते काय एवढं व्यवस्थित मला पटलं नाही कारण की शिडे निवद वगैरे राहत्या देवाच्या ठिकाणी. तर तेच ते देत होते ज्यांनी आणले नाही त्यांच्यासाठी. तर मग ह्या वेळेस मी असं ठरवलं नाही, थोडंसं लवकर उठू आणि आपण आपल्या हातानेच देवासाठी नैवेद्य करून घ्यावा. आणि भरपूर ताई देवाचं सांगते तर ते सुद्धा तेच बोलते का आपल्या हाताने नैवेद्य देवासाठी करून न्यावा घरून म्हणून. तर तुम्ही कुठलाही बी वरण भात किंवा चपाती भाजी मेथीची करून नेली तरी पण चालतं, पण शेवटी आपल्या हाताचा नैवेद्य. तर खूप छान वाटलं. आज मी सकाळीच उठून नैवेद्य वगैरे केला आणि छानपैकी पुढं तुम्ही व्हिडिओमध्ये बघशानच. तर मस्त आता आम्ही निघालो. तर सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळं सगळं म्हणजे जरा थोडंसं ह्याचं आहे. तर चला, तिथं गेल्या तुमच्याबरोबर बोलू. तर चला, इथं आम्ही आलो आता करहा नदीला. तर देव असले का करहा नदीला पहिले यावं लागतं आणि तिथं देवांना आंघोळ्या घालून आणि तिथंच आपण तिथं पाचनाम देवाची म्हणत्या. तर चला, भरपूर पाणी होतं नदीला आणि गर्दीसुद्धा बघू शकता तुम्ही. तर आम्ही एवढे लवकर 7-7:30ला इथं आलोय तरी एवढी गर्दी पुढं. आणि इथं छानपैकी आता मी सगळं तुम्हाला म्हटलं होतं आता हे पॅकिंग वगैरे केलेलं मी काही शूट केलं नाही. तर म्हटलं घाई गडबड, तर मी सगळं देव वगैरे काढून घेतले आणि इथं आता आंघोळ घालून आणतीन आणि मग नंतर वरती गेल्या आपण देवपूजा करणार आहे. तर छानपैकी सगळे देवाचे टाके माझ्याकडं तर तेवढे मी आणून ड्युटी बुदली तर अशा पद्धतीने आणावं लागतं. आणि कराबाईच्या नदीमध्ये इथं देवांना आंघोळ्या घालायच्या आणि मग नंतर आपण इथं वरती देवपूजा करायची. तर पाणी भरपूर होतं. तर आम्ही मागच्या सोमतीला गेलो तर उन्हाळ्याच्या इथे महिन्यातली सोमती होती ते तेव्हा पाणी वगैरे काही एवढं नव्हतं. तर पाईप लावून पाणी सोडलं होतं भाविकांसाठी त्यांनी. चला, तर आपण आता वरती देव वगैरे आंघोळ करून घेऊन आणि छानपैकी आपण इथं सुती कपडा असतो देवांचा तर अंग पुसण्याचा तर त्याने पुसून वगैरे आणि छानपैकी इथं आता मंडप धुले आणि इथं जे जागरण गोंधळ घालतात ती लोक बसलेले असतात तर त्यांच्याकडून आपण पाचनाप म्हणून घ्यायचे, आरती करून घ्यायची. तर बघू शकता ह्या वेळेस मी देवाचे नवीन वस्त्रसुद्धा 2 घरूनच नेले होते. तरी त्यांनी एक दिलेलं होतं आम्हाला वस्त्र. आणि बघू शकता विड्याची पानं, फुलं सर्व काही मी नेलं होतं कारण की मागच्या वेळेस गेलं ना तेव्हा मला काही माहीत नव्हतं. तर असं फक्त देव घेऊन गेलो आम्ही भेटण्यासाठी असं गेलो होतो. पण काय म्हणते ना, भरपूर काही असं गेल्यानंतर भरपूर काही शिकायला भेटतं बघितल्यानंतर. तर मग मी सगळं आरतीचे ताटं नैवेद्य सगळं घरून करून नेलतं. तर इथं ड्युटी असली का आपण इथं ड्युटीसुद्धा पेटून घ्यायची. तर इथं आरतीसाठी कापूर वगैरे तांदूळ तर हे सर्व मी घरून नेलं आणि बघू शकता पुरणपोळीचा नैवेद्य करून नेला होता तो सुद्धा आपण इथं देवांना मांडून दिला कारण की जे ते सांगत होते तशा पद्धतीने आपण तिथं पूजा मांडली. 5 छानपैकी मी कणकीचे दिवे केले होते आरतीसाठी ते सुद्धा नेले होते. तर त्या वाघ्यांनी आपल्याला जे जे सांगितलं ते आपण इथं पूजा छानपैकी मांडून घेतली बघू शकता. आणि सर्व साहित्य पानं फुलं असले का पूजाला छानपैकी शोभा येते. आणि इथं आता पूजा झाली तर आरती करून घ्यायची.
चला तर अशा पद्धतीने छानपैकी पूजा वगैरे आरती झाली आणि त्याच पद्धतीने आपण इथं त्यांनी तळी भांडार सुद्धा केला. खोबऱ्याची वाटी ह्या पद्धतीने अशी मोडून आणि परत पुन्हा एकदा ताट उचलायचं अशी आहे. तर अशा पद्धतीने तळी भांडार सुद्धा त्यांनी सांगितलं. त्या पद्धतीने सर्वजण एक लाईनीला बसून आणि भरपूर गर्दी होती, सगळ्यांचं सोबतच करत होते. जय मल्हार. देवाच्या पाया पडा, खोबऱ्याचे 5 तुकडे देवा भेगा. ते जेणेकरून जी आपण खोबऱ्याची वाटी मोडून घेतली ती सगळ्या देवांवर तिथं मांडून घ्या म्हटले, जेणेकरून आपण देवांना नैवेद्य नेलं होता. तर मी 5 आपल्याकडं चांदीचे टाके देवांचे आणि एक रंगनाथ आणि एक माझ्या घोड्यावरची मूर्ती आहे, म्हणजे मी तिथूनच आणलेली, ती सुद्धा नेली होती. तर असे इथं 7 देव झाले, तर 7 नैवेद्य करून नेले होते. तर त्यांनी आम्हाला मग बाकीचे नैवेद्य 3 नैवेद्य इथं नदीला अर्पण करायला सांगितले, जेणेकरून कणकीचे दिवे नेले होते ते सुद्धा तिथं सोडून या म्हणले. आपण आरती केली तर ते कापूर आणून तांदूळ केलेले ते सुद्धा तिथं सोडून आलो. छानपैकी दर्शनं घेतले, इथून नाराची आम्ही पूजा केली. तर अशा पद्धतीने आमचं आज इथं कराबाईला देवदर्शन झालं किंवा तळी भांडार झाली. तर पुढचा व्हिडिओसुद्धा मी गडावरचा लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.